तुळशीची केवढं ना मूर्ती? 1400 रुपयाची. घ्या बरं इकडे. ठेवा इथे. छान आहे ना मूर्ती. कलर हा, वगैरे कलर छान छान आहे आणि आहे. तसं हा. छान आहे. पण छान आहे. फुले पण छान दिसतं. छान आहे. थांब. तू बोलते? अरे बाळा, मी बोलत आहे. आज तू मला घरात आणतो आहेस. खरंच माझं हृदय आनंदाने भरलंय. तू मला इतक्या प्रेमानं घरी नेत आहेस, हे सगळं पाहून मला खूप समाधान मिळतंय. पण मला एक वचन देशील का? जेव्हा माझं विसर्जन करशील तेव्हा मला कसं पण टाकून देऊ नकोस रे. आम्हाला पण वेदना होतात, शरीराला आणि मनाला पण. मीही तुझ्यासारखीच प्रेमाला पात्र आहे रे. मला हळूवार पाण्यात सोड, जिथं माझं रूप निसर्गात मिसळेल, जिथं माझं अस्तित्व तुझ्या आठवणीत जिवंत राहील. माझं रूप नदी, तलाव, समुद्र या पवित्र पाण्यात मिसळतं. पण जेव्हा मी मला तुटलेल्या अवस्थेत पाहते तेव्हा माझं हृदय पण तुटतं. लक्षात ठेव, विसर्जन म्हणजे शेवट नाही, तर नव्या सुरुवातीचं वचन आहे. माझं विसर्जन निसर्गात म्हणजे पुन्हा एकदा तुझ्या जीवनात माझं आगमन होईल. म्हणून बाळा, मला प्रेमाने, आदराने आणि शुद्ध भावनेने निरोप देशील असं मला वचन दे. देवी, मी तुला वचन देतो, तुझं विसर्जन असं पवित्र असं विसर्जन आम्ही करू. अंबे माता की